नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या ज्या काही मी बॅग्स बनवलेले आहे, यूजफुल कंटेंट बनवलेले आहे आणि ते सर्व मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर माझ्या ह्या सर्व बनवलेल्या बॅग मी तुम्हाला आज दाखवणार आहे। कारण आपल्या चॅनलवर काही नवीन मैत्रिणी जोडलेल्या असतील तर त्यांनासुद्धा काही नवीन म्हणजे बनवायची आवड असेल किंवा काही नवीन शिवायची आवड असेल, काही करायची आवड असेल तर त्या ह्या बॅग्स बघून किंवा यूजफुल कंटेंट बघून त्यासुद्धा काही नवीन बनवू शकतील, शिवू शकतील। त्यांनासुद्धा काही नवीन असे कंटेंट बघायला मिळेल किंवा नवीन माझ्या बॅग्स बघायला मिळेल। तर त्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ बनवत आहे। तर चला मैत्रिणींनो, आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर चला मी आता तुम्हाला दाखवते माझ्या छान छान बनवलेल्या बॅगा। जर तुम्हाला माझ्या बॅगा आवडल्या तर एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो। तर ही बघा मैत्रिणींनो, ही बनवलेली आहे मी पोटली बॅग आणि हा वेलवेटचा कापड आहे, बघू शकता तुम्ही। ही बघा किती सुंदर अशी पोटली बॅग आहे आणि याला मी बघा कवडी लेस लावलेली आहे। तर कवडी लेसमुळे ही अधिकच खुलून दिसत आहे आणि अधिकच सुंदर असा लुक आलेला आहे या पोटली बॅगला। आणि वरतून बघा मण्यांचं हँडल केलेलं आहे मी आणि अशा प्रकारे मी ही पोटली बॅग शिवलेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनल यूट्यूबला सर्च करून हा व्हिडिओ नक्की बघू शकता। हे बघा, त्यानंतर मी ही बॅग बनवलेली आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, किती सुंदर अशी ही बॅग आहे। ही गोंड्याची लेस अटॅच केलेली आहे। तर बघा किती सुंदर असा लुक आलेला आहे। जेव्हा आपण काही बॅगा शिवतो ना आणि त्या स्वतः आपण यूज करतो तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो। तर याला मी दुसरं पॉकेट दिलेलं नाही आहे, एकच पॉकेट आहे, पण खूप छान अशी ही बॅग आहे, आतमध्ये स्पेस आहे। तर असं काहीतरी नवीन बनवायचं आपल्याला आवडच असते। तर त्यानंतर बघा हे बनविलेलं आहे। तर तुम्हाला वाटत असेल की मागे फक्त गोणी लावलेली आहे आणि त्याच्या मागे कापड वगैरे लावलेला नाही आहे, अस्तर नाही आहे मागून लावलेलं। तर याचं कारण असं आहे की माझं घर बघू शकता तुम्ही, हे म्हणजे बिना छपाईचं आहे, छपाई व्हायची आहे या घराची। आणि कधी काय होतं की छपाई न झाल्यामुळे भिंतीला कधी ओलसुद्धा येतं पावसाळ्यात। तर त्यावेळेस मग माहीत आहे आपण याला जो अस्तरचा कापड लावला ना तर तो मग ओला होऊन जातो, त्यामुळे हे पूर्ण ऑर्गनायझर असं ओलं राहतं। तर त्यामुळे मी याला म्हणजे अस्तर लावलेलं नाही आहे, फक्त ही गोणीच आहे। तर हे काय होतं की पाणी हे आतमध्ये ओढून घेत नाही पाणी, म्हणजे ही गोणी आहे ना, तर गोणीला पाणी असं चिकटून राहत नाही आणि ते सोकूनसुद्धा जातं। तर म्हणून मी हे म्हणजे अस्तर लावलेलं नाही आहे आणि मी हे भिंतीला टांगून ठेवत असते। तर यामध्ये बघा अशा प्रकारे मी हे शिवलेलं आहे। तर यामध्ये मी दोन साईडला असे दोन त्रिकोणी असे पॉकेट दिलेले आहे। तर हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी हे दोन त्रिकोणी पॉकेट दिलेले आहेत आणि एक चौकोनी पॉकेटसुद्धा आहे। दोघीसुद्धा आपण बघा दोन पॉकेट दिलेले आहेत। तर बघा मी दोन पॉकेट हे तयार करून घेतलेले आहेत, वरतीसुद्धा आणि खालीसुद्धा असे तीन पॉकेट। तर शिलाईचं जे पण सर्व सामान आहे ना ते सर्व मी यामध्ये ठेवत असते। भिंतीला लटकवल्यानंतर हे छानसुद्धा दिसतं आणि यामध्ये आपण प्रत्येक असं वेगवेगळे सामान ठेवूसुद्धा शकतो। छान आहे ना मैत्रिणींनो? आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या व्हिडिओला। तर हे बघा, ही मी बॅग बनवलेली आहे, बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी ही बॅग आहे। तर मी काय केलं, याला काही नवीन तुम्हाला दिसत आहे का यामध्ये? तर बघू शकता, हे बघा मी हँडल केले आहे ना, तर ही मी लेस लावली आहे खालती। हे बघा काही मी टसलची लेस लावलेली आहे, हे बघू शकता, खाली टसलची लेस लावलेली आहे आणि वरती एक मी गोल्डन लेस लावलेली आहे। तर ही गोल्डन लेस लावलेली आहे ना, याच लेसीचे मी असे छोटे चौकोनी तुकडे कापून घेतले बघा आणि इथे लावले बघा। तर अशा प्रकारे असा छान थोडा वेगळा लुक दिलेला आहे मी या बॅगला। तर बघू शकता किती सुंदर असा लुक आलेला आहे आणि मागूनसुद्धा मी असेच लावलेले आहे। तर हे बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो।
तर अशा प्रकारे मी हे अशी थोडी वेगळी बॅग बनवलेली आहे. तर त्यानंतर बघा, ही टिफिन बॅग मी शिवलेली आहे. तर टिफिन पिशवी आपण म्हणू शकतो, साधी पिशवी, टिफिन पिशवी. तर हे बघा, आतमध्ये असा स्पेस आहे आणि 4 इंच मी असं बॉटम घेतलेला आहे. तर आपला डबा वगैरे जाऊ शकतो, पाण्याची डबा आणि पाण्याची बॉटल यामध्ये आरामशीर मावू शकते. ही बघा, तुम्हाला मळलेली दिसत असेल तर मी ही पिशवी उपयोगात आणत असते सामान वगैरे आणण्यासाठी, किराणा सामान वगैरे आणण्यासाठी किंवा भाजीपाला आणण्यासाठी माझ्या घरी ही उपयोगात आलेली आहे पिशवी. तर हे फक्त व्हिडिओ दाखवण्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे, नाहीतर हे पिशवी माझ्या उपयोगात आहे. यामध्ये डबासुद्धा जातो किंवा आपण किराणा सामानसुद्धा आणू शकतो किंवा भाजीपालासुद्धा आणू शकतो. खूप छान अशी दिसते ही पिशवी. तर कशी याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर तेथे जाऊन बघू शकता. त्यानंतर ही बॅग बघा, खूप छान अशी बॅग आहे मैत्रिणींनो आणि खूप म्हणजे अशी वेगळ्या पद्धतीने मी शिवलेली आहे. तो पदराचा भाग असतो ना, तर तो हा मी यूज केलेला आहे आणि लेस घेतलेली आहे. आणि जो काठाला कापड असतो ना, लेस व्यतिरिक्त जो काठाला कापड असतो, तर त्याचे मी असे बेल्ट केलेले आहे. आणि हा आहे साडीचा मधला भाग. तर एकाच साडीपासून हे असे वेगवेगळे पार्ट काढून मी ही बॅग बनवलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ खरंच खूप आवडेल, तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर तिथे जाऊन बघू शकता. त्यानंतर बघा मैत्रिणींनो, ही बॅग खूप अशी म्हणजे खूप अशी छोटीशी क्यूटशी बॅग आहे मैत्रिणींनो आणि खूप छान असं लूक आहे. या बॅगच्या आतमध्ये एक पॉकेट दिलेलं आहे बघा आणि म्हणजे विदाऊट झिपरचं हे पॉकेट आहे. मी याला म्हणजे चेन लावलेली नाही आहे, तर हे बघू शकता. तर अशी छान अशी ही बॅग आहे मैत्रिणींनो आणि यामध्ये तुम्ही जेव्हा सामान वगैरे ठेवताना तेव्हा खूप छान असा म्हणजे त्याचा जो आकार आहे तो तयार होतो आणि खूप छान अशी बॅग दिसते. तर ही बघा मैत्रिणींनो, किती सुंदर अशी ही बॅग आहे. पूर्ण मी कॉटनचे कपडेच यूज केलेले आहे. खूप मोठं हे पॉकेट आहे आणि आपण आतमध्ये खूप सारं सामान यामध्ये ठेवू शकतो. तर खूप छान असं हे पॉकेट आहे आणि दुसऱ्या कापडाने मी याला पायपिंग करून घेतलेली आहे. तर बघू शकता, खूप छान असा हा या बॅगचा लूक आलेला आहे आणि मोठ्या साईजमध्ये ही बॅग आहे मैत्रिणींनो. तर यामध्ये तुम्ही 1 दिवसासाठी जर कुठे प्रवासाला जात असाल तर 1 दिवसासाठी आपण आरामात यामध्ये कपडे मावू शकतात. या बॅगला बाहेरून एक पॉकेट आहे दिलेलं आहे मी आणि आतमधून हे बघा, आतमध्ये सुद्धा मी एक पॉकेट दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपले हे 3 पॉकेटचे टोट बॅग मी शिवलेली आहे. तर याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर हे बघा, छोटंसं आपलं मोबाईल पाऊच म्हणा किंवा कॉईन पाऊच. तर हे बघू शकता, मी ही चेन आहे ना, समोर एक पॉकेट दिलेलं आहे आणि हे पॉकेट मी असं तिरकस दिलेलं आहे बघा, तिरकस असं तिरप्यामध्ये पॉकेट दिलेलं आहे आणि येथे मी असं टसलची लेस लावून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आणि बघा, एक पॉकेट दिलेलं आहे छोटंसं. तर येथे आपण पैसे वगैरे ठेवू शकतो आणि आतमध्ये पॉकेट आहे, तर आतमध्ये आपण मोबाईलसुद्धा ठेवू शकतो. तर हे मोबाईल पाऊच म्हणा किंवा कॉईन पाऊच म्हणा. हँडल मी थोड्या वेगळ्या पद्धतीने दिले आहे. तर बघा, समोर छोटं हँडल लावलेलं आहे आणि मागे असं मोठं हँडल लावलेलं आहे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. तर हे बघा मैत्रिणींनो, ही जर बॅग तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. तर ही बघा, ही खूप छान अशी बॅग मी शिवलेली आहे. तर यामध्ये काय विशेष तर मी सांगते तुम्हाला. तर हे बघा, तुम्हाला दिसत असेल तर येथे मी प्लेटा टाकलेल्या आहे, हे बघू शकता. आणि मध्ये मी छान असं खूप म्हणजे माझ्याकडे साडीची लेस पडलेली होती, तर तीच साडीची लेस मी इथे लावलेली आहे आणि खूप छान असा लूक आलेला आहे या बॅगला. तर कशी वाटली ही बॅग मैत्रिणींनो, तर कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर हे बघा, छोटंसं मेकअप पाऊच म्हणा किंवा मेडिसिन पाऊच म्हणा. तुम्ही यामध्ये मेडिसिनसुद्धा ठेवू शकता किंवा मेकअपचं सामानसुद्धा ठेवू शकता किंवा आणखी तुमच्याकडे शिलाईचं सामान वगैरे असेल तर ते ठेवायचं असेल तर ते सुद्धा ठेवू शकता. तर आपण बघा, प्रत्येक बॅगमध्ये मी गोणीचा वापर केलेला आहे आणि काही बॅगमध्ये मी फोमचा वापर केलेला आहे, फोम सीटचा वापर केलेला आहे. गोणीचा वापर केल्यामुळे ही बॅग अशी कडक आलेली आहे
मजबूत झालेली आहे आणि हवं तसा तुम्ही यामध्ये असं सामान भरून याला ठेवू शकता. तर बघू शकता किती सुंदर अशी असं हे पाऊच दिसते. तर हे बघू शकता तुम्ही, छोटीशी अशी क्यूट अशी पर्स आहे. रनरमध्ये मी दोरी टाकलेली आहे आणि दोरीमध्ये मी मणी ओवून लटकन तयार केलेले आहे. बघू शकता आणि खूप छान असा लुक आलेला आहे. एक छोटंसं पाऊच दिसते पण खूप सुंदर असं दिसते मैत्रिणींनो. तर ही बघा मैत्रिणींनो, त्रिकोणी बॅग कशी वाटली. चौकोनी कापडापासून ही त्रिकोणी बॅग मी बनविलेली आहे. तर याचा व्हिडिओ नक्की पहा मैत्रिणींनो. तर पण मैत्रिणींनो, म्हणजे जास्त करून मी ज्या साड्या वगैरे आहे ना, जुन्या साड्या, त्याच्या बॅग मी कमी शिवते. कारण माझ्या बॅग सेल होतात ना, तर त्यामुळे मी चांगला कापड आणूनच शिवत असते आणि सेल करत असते. त्यामुळे मी जास्त काही म्हणजे जुन्या साड्यांच्या बॅग वगैरे शिवत नाही, दाखवत नाही तुम्हाला. पण तुम्हाला नक्की मी तशी तुम्हाला जर जुन्या साड्यांचे वगैरे युजफुल कंटेंट वगैरे बघायचे असेल तर तशी तुम्ही मला कमेंट करू शकता. तर मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन. बघू शकता किती सुंदर वर्ली प्रिंटेड मधूनच कापड आहे हा, हे बघू शकता. तर खूप छान असा कापड आहे आणि यापासून मी ही बॅग शिवलेली आहे. आणि हा कापड मैत्रिणींनो मी मिशोवरून बोलावलेला होता आणि खूप छान असा हा कापड आलेला आहे. पूर्ण कॉटन आहे आणि खूप छान कापड आहे. तर मला खूप आवडला. तर या कापडापासून मी ही हे बघा स्लिंग बॅग बनवलेली आहे. तर समोर एक पॉकेट आहे बघा, दोन्ही साईडला मी 2 पॉकेट दिलेले आहे. तर या साईडला मी एक पॉकेट दिलेलं आहे आणि मागच्या साईडला सुद्धा एक पॉकेट दिलेलं आहे, हे बघू शकता. आणि दोन्ही साईडला 2 पॉकेट दिलेले आहे आणि मध्ये एक पॉकेट, असं मी 3 पॉकेटची ही स्लिंग बॅग बनवलेली आहे मैत्रिणींनो. तर बघू शकता तुम्ही. आणि याचा जो बेल्ट आहे तो सुद्धा मी लांब दिलेला आहे. तर तुम्हाला आरामशीर येऊ शकतो. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे सुद्धा घेऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे एका साईडला सुद्धा याला घेऊ शकता. किंवा तुम्हाला जर बाहेरगावी वगैरे जायचं असलं तर तुम्ही अशा प्रकारे लटकून सुद्धा अशा प्रकारे घेऊ शकता. तर हे बघा, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर बघा, एकदम परफेक्ट बेल्ट मी लावलेला आहे. म्हणजे आपण या साईडला घेतल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असा कमरेजवळच ही बॅग येते आपली. तर एकदम परफेक्ट असा मी बेल्ट लावलेला आहे. त्यानंतर ही बघा मैत्रिणींनो, तर हे बघा, तर हे बघा मी पोटली बॅग शिवली आणि त्यानंतर बघा थोडासा कापड शिल्लक होता, तर त्याची मी ही पर्स बनवली. तर 2 साईडने 2 आपण रनर दिलेले आहेत, म्हणजे 2 पॉकेट दिलेले आहेत या पर्सला. हे बघू शकता, असे छोटे छोटे 2 पॉकेट दिलेले आहे. तर तुम्ही यामध्ये तुमचे आधार कार्ड वगैरे, पॅन कार्ड वगैरे असे छोटे छोटे जे महत्त्वाचे कार्ड आहेत ना, तर ते यामध्ये ठेवू शकता. हे बघा, मध्ये एक पॉकेट दिलेलं आहे. तर यामध्ये आपला मोबाईल किंवा पैसे, आपले रुपये, माऊस. तर हे बघा, हे सुद्धा पाऊच खूप छान असं पाऊच आहे. तर हे मेकअप पाऊच किंवा मेडिसिन पाऊच तुम्ही म्हणू शकता. तर याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. ही बॅग आहे मैत्रिणींनो. तर ही बॅग मी सुद्धा छान शिवलेली आहे. तर मध्ये एक पॉकेट दिलेलं आहे आणि त्याच्या खाली मी एक छान अशी लेस लावलेली आहे, बघू शकता. तर लेसमुळे अधिक छान असा चांगला लूक आलेला आहे या बॅगला. तर दुसऱ्या साईडला सुद्धा मी असंच पॉकेट दिलेलं आहे. तर हे बघू शकता, दुसऱ्या साईडला सुद्धा आपलं पॉकेट आहे दिलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा मी लेस लावून घेतलेली आहे. साईडला जो कापड लावलेला आहे ना, त्याला मी प्लेटा दिलेल्या आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी प्लेटा दिलेल्या आहे. त्यानंतर हे बघा मैत्रिणींनो, हा पडद्याचा कापड आहे. तर पडद्याच्या कापडापासून मी पिशवी तयार केली. तर त्यानंतर ही बॅग मैत्रिणींनो खूप छान अशी बॅग आहे. कपडाला मिक्स अँड मॅच मी हा कापड लावलेला आहे आणि दोन्ही साईडला लेस लावलेली आहे बघा. तर ही मी पोटली बॅगसारखी शिवलेली आहे. तर ही कशी शिवली याचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर तिथे जाऊन बघू शकता. हे मी पाऊच बनवलेलं आहे. तर हे बघू शकता किती सुंदर पाऊच आहे आणि याला मणीसुद्धा लावून घेतलेले आहे. हे बघू शकता, छान असे मणी लावलेले आहे. तर खूप छान असं हे पाऊच बनवलेलं आहे मी. तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. तर हे बघा, मागच्या साईडला कॉईन पाऊच म्हणून हे बघा, आपण यामध्ये
चिल्लर पैसे किंवा रुपयेसुद्धा ठेवू शकतो आणि आपला जो छोटा मोबाईल असतो ना छोट्यामध्ये जाऊ शकतो. त्यानंतर ही बॅग बघा मैत्रिणींनो, खूप छान अशी बॅग आहे आणि अगदी सिंपल कापडापासूनच मी बनवलेली आहे. वरती मी ब्रॉकेटचा म्हणजे असा शायनिंगचा कापड वापरलेला आहे बघा प्रिंटेड, आणि खालती मी ब्लाऊज पीस वापरलेला आहे आणि मिक्स अँड मॅच करून मी हे बॅग बनवलेली आहे. तर या बॅगला खूप छान असा प्रतिसाद मिळालेला आहे मैत्रिणींनो. बघा खूप मोठी जागा आहे आपले सामान वगैरे बसण्यासाठी आणि बाहेरून एक पॉकेट आहे आणि याचे बेल्ट मी वेगळ्या पद्धतीने लावलेले आहे, हे बघू शकता तुम्ही. तर याचा व्हिडिओ तुम्ही नक्की आपल्या चॅनलवर बघा, तुम्हाला सुद्धा ही बॅग नक्कीच आवडेल. नंतर ही बघा बॅग मोठ्या साईजमध्ये बॅग आहे मैत्रिणींनो, तरी बघू शकता मोठ्या साईजमध्ये ही बॅग मी शिवलेली आहे. तर याला मी एक पॉकेट दिलेलं आहे बघा, बाहेरून एक पॉकेट दिलेलं आहे. हे बघा 2 रनर मी लावलेले आहेत, तर दोन्ही साईडने मी 2 रनर अटॅच करून घेतलेले आहे. आतमध्ये सुद्धा मी खूप मोठं असं पॉकेट दिलेलं आहे, म्हणजे जेणेकरून तुमचं सामान वगैरे छोटे छोटे कार्ड, मोबाईल, पैसे वगैरे सर्व यामध्ये आरामशीर मावू शकतं. तर ही बॅग खूप छान आहे मैत्रिणींनो, मोठ्या साईजमध्ये ही बॅग आहे आणि टोट बॅग आहे. ही टोट बॅग म्हणा किंवा शॉपिंग बॅग म्हणा, अशी ही खूप छान अशी बॅग आहे. तर बघू शकता 3 पॉकेट पाऊच, तर खूप छान असं पाऊच आहे मैत्रिणींनो. आणि वरती जे हे तुम्हाला फूल दिसत आहे ना, तर हे फूल मी चिकटवलेलं आहे. तर या पर्सला मी चेन लावलेलं नाही आहे, तर हे बघा वेलक्रो लावलेलं आहे. तर वेलक्रो लावूनच मी ही पर्स तयार केलेली आहे आणि अखंड कापडाच्या तुकड्यापासून मी ही पर्स तयार केलेली आहे. तर हे बघा अशा प्रकारे हे बघा आपलं हे पहिलं पॉकेट. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मी वेलक्रो लावून घेतलेले आहे दोन्ही साईडला, जेणेकरून माझं कोणतंही सामान यामधून पडणार नाही. हे आहे आपलं पहिलं पॉकेट. त्यानंतर हे बघा हे आपलं दुसरं पॉकेट, हे बघू शकता हे आपलं दुसरं पॉकेट. आणि हे आहे आपलं तिसरं पॉकेट. तर अशी तीन पॉकेटची ही मी पर्स शिवलेली आहे आणि वेलक्रो लावलेला आहे. तर हे बघा बाहेरून मी छान लुक यावा यासाठी या पाऊचला छान असं फूल तयार करून घेतलं. मिक्स अँड मॅच होणारा कापड मी पायपिंगसाठी यूज केलेला आहे आणि मध्ये फुल करण्यासाठी सुद्धा यूज केलेला आहे. तर खूप छान असा लुक आलेला आहे बघा. आणि छोटंसं हँडलसुद्धा मी याच कापडापासून दिलेलं आहे आणि जे मागचं हँडल आहे ना ते मी निळ्या कापडापासून केलेलं आहे. तर हे बघा याला मी आतमधून पॉकेट दिलेलं नाही आहे, कारण हे छोटंसं आपलं मोबाईल पाऊच आहे बघा. हे पाऊच छोटंसं पाऊच मी कॉईन पाऊच बनवलेलं आहे. तर हे बघा आपण यामध्ये चिल्लर पैसे वगैरे ठेवू शकतो आणि छान असं हे बघा कापडाचे छोटे छोटे तुकडे मी असे कट करून लावलेले आहे आणि ही छोटीशी गोंड्याची लेस होती माझ्याकडे, तर तीच मी याला लावून घेतलेली आहे. आणि वरती माझ्याकडे साडीचे जे पॅच असतात ना, साडीमध्ये पॅच असतात, त्या साडीचे मी असे पॅच काढून घेतलेले आणि तोच पॅच मी या पाऊचसाठी यूज केलेला आहे. आणि त्यानंतर बघा या बाही डिझाईनचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. तर ही बघा किती सुंदर अशी बाही डिझाईन आहे. तर ही तुम्हाला गोपीबाईसारखी वाटत असेल, पण ही गोपीबाई नाही आहे मैत्रिणींनो. हे गोपीबाईसारखीच दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने शिवलेली बाही डिझाईन आहे. तर याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर तेथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर हे बघा हे सुद्धा मी लटकन बनविलेले आहे. तर या प्लेन कापडावर मी डिझाईन करून हे लटकन बनविलेले आहे. तर हे लटकन मी कशा प्रकारे बनवले आणि ही डिझाईन कशी तयार केली, तर याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. पूजेच्या ताटावरचा रुमाल मैत्रिणींनो, तर बघू शकता पूजेच्या ताटावरचा रुमाल खूप छान असा शिवलेला आहे मी. आणि फक्त लेस लावून लेसच्या मदतीने मी हा छान असा डिझाईन याला तयार केलेली आहे. तर बघू शकता किती छान अशी डिझाईन तयार झालेली आहे. फक्त लेस लावून मी ही डिझाईन तयार केलेली आहे. आणि लेस आणि कापडाने आपण हे बघा पूजेच्या ताटावरचा रुमाल तयार केलेला आहे. ते तुम्हाला बघायचं असेल तर तेथे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तर मैत्रिणींनो कसे वाटले हे आजचे यूजफुल कंटेंट आणि
एवढ्या साऱ्या म्हणजे यामधून तुम्हाला कोणत्या बॅग आवडल्या किंवा कोणती बॅग आवडली नक्की छान, तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे मी हे यूजफुल कॉन्टेंट बनवलेले आहे. तर यापैकी तुम्हाला माझे हे कॉन्टेंट हे बनविलेले कॉन्टेंट कसे वाटले किंवा आवडले की नाही ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. तर चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.